षटक क्रमांक पहिलं गोलंदाज घेऊन येतो म्हणजेच अमोल. स्ट्राईक एंडला स्वतः बघतोय तो म्हणजेच निसार शेख आणि त्याच्यासोबत अरबाज. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. बरोबर 10 वाजून आपण बघतो की 36 मिनिटं होत आहेत आणि सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. ऑन साईडला पूल केलं त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे पण काहीच करू शकत नाहीये. कॅमेरामॅनच्या स्टँडला जाऊन चेंडू लँड झालाय. षटकार. शॉर्ट पिच आहे. हुक केलाय आणि फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार बुक केलाय. सीमारेषे बाहेर 4 धावा. एक पारितोषिक आलंय. नाव मला थोडंसं विचित्र आहे माझ्यासाठी. पेट्रोल पंकज बोळे आणि कुमार यांच्याकडून पारितोषिक आलंय. सलग 3 षटकाराला 1000 रुपये निसार शेखसाठी. पेट्रोल भाई यांच्याकडून. एक षटकार एक चौकार बेधुंद सुरुवात निसार शेख कडून. अर्थातच भाईजान स्ट्राईक. एंज आहे. मागे जातोय चेंडू. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग बघायला मिळते. इनसाइड एज होती. आतली कड घेऊन चेंडू मागे निघून गेला फाईन लेग मध्ये. तिथे कंप्लीट केली निसारने. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पुढली ती 11 वर. एक चौकार एक षटकार सुरुवात चांगली केली आहे अमोलच्या विरोधात. 11 धावा धाव फलकावर. पॉवर प्ले सुरू आहे. बेंडशील विरोधात कुळगाव असा सामना आपण बघत आहोत मैदानावर. सायरस साऊंडचं अप्रतिम संगीत तुम्हाला निश्चित ऐकायला मिळत आहे. आमच्या आवाजाची ते काळजी सुद्धा घेत आहेत आणि 5 एकूण 6 रात्रीमध्ये तुम्हाला त्यांची खूप चांगली जबाबदारी बघायला मिळणार आहे. अमोल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. समोर आता राईट हँडेड बॅट्समन आहे अरबाज. ऑन साईडला तोरून मापून मारलाय पण बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला होता. चांगली फिल्डिंग बघायला मिळते त्या मुवमेंटला. षटकार मारल्यानंतर इव्हन फटका मारल्यानंतर थांबला होता फलंदाज त्या ठिकाणी आणि आता मात्र बाउंड्री चेक केली जाईल. बघूया ऍक्शन रिप्ले काय सांगतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inचा कॅमेरा. आणि चेंडू बाहेर जाऊन लँड झालाय नंतर आतमध्ये आलाय. षटकार आहे. डेफिनेटली अप्रतिम कॅमेरा वर्क. शेवटच्या टप्प्यावर बघितलं की चेंडू आपण जेव्हा बघितला पुन्हा ऍक्शन प्ले बघूया गौरव की चेंडू हाताला लागून जेव्हा लँड झाला तो सीमेरेषेच्या बाहेर लँड झाला नंतर आतमध्ये आलेला आहे. येस या चेंडू जर बघू आपण तो पुल करण्याचा प्रयत्न होता. अपील पंचांकडे. कॉट बिहाइंड अरबाज बॅक टू डग आउट. पंचांनी ताबोटोब अपील उचलून धरलाय. धक्का लागला मैदानावर बॅटिंग करत असताना कुळगाव संघाला आणि फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड. तर गवणीने चांगला इथे उल्लेख केला. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत ते गजेंद्र गडगे आणि जितू गडगे यांचा त्याने उल्लेख केला की जेव्हा ॲज अ क्रिकेटर आता तो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्या समोर सगळ्यांना माहितीच आहे पण ॲज अ क्रिकेटर म्हणून जेव्हा त्याने करिअरची सुरुवात केली तेव्हा माणकिवली संघाच्या माध्यमातून त्याने मात्र करिअरची सुरुवात केली होती आणि त्याच संघामध्ये खेळत असताना मात्र खूप चांगला सपोर्ट मिळाला गजेंद्र गडगे आणि जितू गडगे यांचा. तर विकेट पडली आहे. विकेट मिळाली ती म्हणजेच अमोलला. फुल टॉस आहे. योग्य उत्तर. चेंडू सीमारेषे बाहेर एक टप्पा घेऊन चौकार. गुड शॉट. ते आमचे सर्वांचे लाडके एक चांगले खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे गजेंद्र गडगे साहेबांचे बंधुश्री जितूदादा गडगे यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खासगाव चषकाचे दमदार आयोजक हरीशदादा राऊत यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
मैदानावरती आपण पाहतोय बेंडशील संघ खेळतोय आणि आज भारत प्रेमी 11 जर्मन बेंडशील हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव उत्तमजी गवळी साहेब यांच्या बैलाचं नाव आहे भारत आणि भारत प्रेमी 11 सप्त हिंद केसरी भारत 11 बेंडशील हा संघ मैदानावरती खेळतोय. धन्यवाद. फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे बॅटिंग टीमने. त्यांनी रिव्ह्यू घेतला होता, 15 कडे डिमांड केली होती फेअर्स ओव्हर द वेस्टसाठी, पण तो चौकार बघायला मिळाला त्या चेंडूवर. धावसंख्या 21. आमच्या जयने मात्र काय कॅमेरामन दाखवलं होतं त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बघितलं की पंचांनी कन्फर्म केलं होतं, त्या ठिकाणी सांगितलं होतं की बाउंड्री चेक करण्यासाठी. हा बघू शकता तो चेंडू फटका मारला त्या ठिकाणी, तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये जज त्याने घेतली होती, आपण हाय जम्प घेतली, स्ट्रेच केलं स्वतःला. बघा हाताला चेंडू लागल्यानंतर कुठे लँड झाला, तो रोपच्या पलीकडे लँड झाला, त्यानंतर आतमध्ये आलाय. सो थँक्स टू जय, गुड जॉब. अवघ्या 22 वर्षाचा आमचा तो कॅमेरामॅन आहे जय, अप्रतिम कामगिरी करतोय आणि निश्चित गौरवच्या हाताखाली शिकतोय, ज्याच्या त्रिमात्र शंका नाही, त्यामुळे भविष्य उज्ज्वल आहे. धावसंख्या 21 धावा एका षटकाच्या अखेरीस. ओ क्या बात आहे, लाजवाब लाजवाब चेंडू, थोडासा संबंध राहतोय. निश्चित जसं मी मगाशी उल्लेख केला की जय, तुला शिकण्यासारखं खूप काही आहे. 22 वर्षाचा फक्त आहेस तू आणि गौरवच्या माध्यमातून आतापर्यंत मी कित्येक कॅमेरामन घडताना बघितले, कित्येक कॅमेरामन पुढे गेलेत निघून, स्वतःची जबाबदारी पार पाडतायत, स्वतःचं काहीतरी चालू करतायत. पण मी खरं त्यासाठी गौरवचं कौतुक करेन की त्याने मात्र अजिबात निस्वार्थपणे ही सेवा केली, निस्वार्थपणे. किंवा कुठलाही कॅमेरामन किंवा कुठलाही मुलगा माझ्याकडून जर दूर जातोय, लांब जातोय, पण स्वतःच्या पायावर उभा राहतोय, ही सगळ्यात महत्त्वाची बाजू गौरवने मांडली आतापर्यंत. यासाठी गौरवचं कौतुक करेन मी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अवे फ्रॉम द बॉडी, चांगला फटका ऑफर केला आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो निघून सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. कॅमेरामनचा उल्लेख करेन, देवाचा उल्लेख करेन, मी शाहरुखचा उल्लेख करेन, जे मोठमोठ्या लेवलला मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा कव्हर करते. त्यामुळे ही एक अपॉर्च्युनिटी तुझ्याकडे आहे जयकडे. स्कोर मूव्स ऑन 25, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 धावा. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला, वॉट अ शॉट अँड वॉट अ फिल्डिंग ऑल्सो. जेवढा दर्जेदार फटका होता तेवढीच दर्जेदार फिल्डिंग सुद्धा बघायला मिळते. अप्रतिम एफर्ट फिल्डिंगमध्ये, शॉर्ट कव्हरला, शॉर्ट कव्हर पॉईंटला तिथे चेंडू कव्हर केला गेला. फक्त एकच धाव मिळते ती निसार शेख अर्थातच भाईजानला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावा. 26 पैकी आपण बघतोय ते 16 धावा एकट्या भाईजानच्या आहेत, म्हणजेच निसार शेखच्या आहेत. अरमान खेतो वैयक्तिक एका चेंडूमध्ये 4 धावांवर, धावसंख्या 26. षटक क्रमांकन बघतोय सुरू आहे ते पॉवर प्लेचं दुसरं. बॉलिंग मार्कवर आहे तो रोहित. जयनुमान बेंडशीळ वर्सेस भाईजान 11 कुळगाव अशी लढत सुरू आहे. पहिल्या फेरीतली शेवटची, नंतर सेकंड राऊंडला आपण सुरुवात करू. पुढचा चेंडू, ओ क्या बात आहे, पेस चांगला आहे, लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. हलकासा चेंडू बाहेर कट होतोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉल, चांगल्या चेंडूच्या हाताने. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या, आतापर्यंत 4 चेंडूत 5च धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज रोहितने. त्यामध्ये एक चौकार आपण सुद्धा बघितला. रोहित कॉमेंट्री बॉक्स एंडकडून थोडासा दूर जातो आमच्यापासून, उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. समोर आहे अरमान. हुक ऑनसाइडला पुलचा फटका त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. एकच धाव मिळते या चेंडूवर अरमानला. 13 बाईकसह पहिल्यांदाच आपण बघतोय दहिवली धमाका, दहिवली चषक 2025. श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली आयोजित क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे संचालक सन्मान्य बाळकृष्ण मुंडे स्वतः आपण बघितलं त्यांना संघाला खेळत असताना संघामध्ये मागच्या मॅचमध्ये. उद्योजक गजेंद्र गडगे साहेब, युवा उद्योजक सन्मान्य श्री कुणाल चव्हाण साहेब, निखिल चव्हाण साहेब सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात, युवा आयोजक. इनसाइड एज आहे, मागे जातो चेंडू, फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू कव्हर करून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे चेंडूवर. आणि यांच्यासोबत मी आवर्जून प्रतीक कडव आणि कैलास कडव यांचा सुद्धा उल्लेख करेन, ते सुद्धा प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आहेत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 28 धावा, करंट रन रेट 14चा आपण बघतोय, जो पहिल्या षटकामध्ये 21चा होता. या षटकात आले तर फक्त 7च धावा, त्यामुळे चांगलं कमबॅक केले रोहितने या षटकामध्ये.
नेक्स्ट राऊंड म्हणजेच सेकंड राऊंडच्या मॅचेस असतील ती लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये शिवप्रेमी भिनारपाडा विरुद्ध मिथाली 11 कासगाव या दोन संघात फाईट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ रेडी राहा टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससुद्धा करणार आहोत. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज नवीन घेऊन येतोय म्हणजेच समोरच्या एंडने रॉनी. बघायचं धावसंख्येला कशा प्रकारे तो कंट्रोल केला. आतापर्यंत जर बघितलं तर 4 सामने या अगोदर झाले होते. 4 पैकी 3 सामने आतापर्यंत चेस झालेत. 4 सामन्यामध्ये 3 सामने धावसंख्येचा पाठलाग झालाय. एकमेव सामना आपण जो बघितला तो मध्ये सत्तंग शिरगाव वर्सेस डिंगडॉंग कासगाव म्हणजेच मिथाली 11 कासगाव या संघामध्ये. आणि कासगाव संघाने धावा कुठल्या त्या 74-75 धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये 65 धावसंख्येचा पाठलाग यजमान संघाने केला, श्री गणेश दहिवली संघाने केला आहे. त्यामुळे 65 आणि 70च्या मध्ये तुम्हाला विचार करावा लागेल बॅटिंग करत असताना. चला मॅच सुरू करा. फिल्डिंग टीम निसार ऑन स्ट्राईक जो सलामीचा फलंदाज आहे. 7 चेंडू 17वर तो खेळतोय. धावसंख्या 28. गोलंदाज रॉनी. पुढचा चेंडू एच अँड गॉन. चेंडू थेट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर फ्लाय होऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार. की जेवढे गोलंदाज राईट आर्म बॉलर आहेत ते सर्व राऊंड विकेट अटॅक करत आहेत. 99% गोलंदाज राऊंड विकेट अटॅक करत आहेत. खूप रेअर ओव्हर द विकेट अटॅक गोलंदाजी आपण बघितली आहे. लेफ्ट हँडर असते राईट हँडर असते राऊंड विकेट अटॅकच केलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन साईडला पुलचा फटका आणि थेट आपण बघतोय तो डीप मिड विकेटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी नकार दिलेला आहे. पण नकार यस दिलेला आहे. होकार दिलेला आहे. सांगितलंय हात वर केलाय आणि फलंदाज बाद आहे. बघूया एकदम चेक करूया स्क्रीनवर एकदा लक्ष टाकूया. साई कृपा साऊंडला पुन्हा सर्व आपण संधी देऊया. चांगली फिल्डिंग बघायला मिळेल डीपमध्ये. चांगली फेकी स्ट्रायकिंग एंडला बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडू कव्हर केला आणि यस्टॅनवर लावला आहे. बॅट हवेतच राहिली. फलंदाज बाद. साईकृपा साऊंड सर्व्हिस. कर्नाटकमध्ये आम्ही होतो 1 महिनाभर. कर्नाटकमध्ये फक्त साईराज माझ्यासोबत साईराज आहे. कर्नाटकमध्ये 1 महिन्याभर फक्त कन्नड गाणी वाजत होती. फक्त कन्नड. फक्त 2 मराठी गाणी वाजली. त्यामध्ये एक गुलाबी साडी आणि तांबडी चांबडी चमकते ह्या 2 गाणी वाजली होती मराठी. सो विकेट डाऊन. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. निसार शेख एक सेट बॅट्समन बॅक टू डगआउट. निसारने कुठल्या त्या 22 धावा मैदानावर 33 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद. षटक क्रमांक बघतोय म्हणजे सुरू आहे मैदानावरती म्हणजे तिसरं. गोलंदाज होतो रॉनी आणि फलंदाजी लागले नवीन फलंदाज तो म्हणजेच तन्वीर ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू रॉनीचा ओव्हर द विकेट अटॅक करतोय. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये मिस टाइम फटका. स्क्वेअर मध्ये तेथे क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल. विकेट फॉर रॉनी. फलंदाज बाद.
धावसंख्या 33 धावा, 3 गडी बाद, 2.5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एक रनआउट, एक विकेट फॉर आपण बघतोय म्हणजे रॉनी. अरबाज सी आता बॅटिंगला येतोय. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी थोडंसं पुश केलंय. क्षेत्ररक्षक डीप स्वीपर कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट होते. या चेंडूवर धावसंख्येत भर होईल. आणि आपण बघितलं की जशी मला माहिती मिळते की या संघामध्ये 3 अरबाज नावाचे खेळाडू आहेत. एक अरबाज ए म्हणजे तो बाद झालाय, अरबाज सी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अरबाज बी अजून यायचा बाकी आहे. धावसंख्येत 34 स्ट्राईक एंडला असेल तो अरमान खेळतो वैयक्तिक 5 वर. एका धावेने अरबाज सीने खातं उघडलंय आणि धावसंख्या 34 धावा धावफलकावर. सेकंड राऊंडची मॅच असेल म्हणजेच शिवप्रेमी पिनारपाडा त्याच्या विरोधात मिथाल 11 डिंगडॉंग कासगाव. रॉनी पुढचा चेंडू घेऊन थोडासा मिस टाइम फटका, गोलंदाज तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. मिडॉनला चेंडू लँड होतोय तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि कम्युनिकेशन चांगले 2 धावा कंप्लीट या चेंडूवर. दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन झालं, कम्युनिकेशन झालं. 2 धावा त्याने धावून पण कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 36 धावा धावफलकावर. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ उरला आहे. जसं मागाशी मी उल्लेख केला की 65 धावसंख्या सुद्धा आपण बघितलं तर सुरक्षित नाहीये. काही चेंडू, बरेचसे चेंडू बॅलन्स ठेवून धावसंख्येचा पाठलाग दहिवली संघाने केला मागच्या सामन्यामध्ये. त्यामुळे 65च्या पलीकडे तुम्हाला विचार करावा लागेल कारण 75 चेस झाली नाहीये. फुल टॉस बघायचं त्या ठिकाणी चेंडूला कुठे एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय तो डीप मध्ये, वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. चेंडू पंचांकडे बॉल द्या. ओव्हर कंप्लीट षटक समाप्त होत आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या 42, करंट रन रेट 14चा. आणि पाणी लवकर घेऊन जा ग्राउंडच्या मध्ये लवकरात लवकर. अजूनही 12 चेंडू म्हणजेच 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तत्पूर्वी विनंती करतो की आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस. सेकंड राऊंडची पहिली मॅच शिवप्रेमी बिनारपाडा त्याच्या विरोधात मिथाल 11 डिंगडॉंग कासगाव. धावसंख्या 42. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो रोहित पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या स्पेलमध्ये 7 धावा त्याने खर्च केला होता, विकेट त्याला मिळाली नव्हती. आणि षटक क्रमांकाचा दुसरा तो वैयक्तिक घेऊन येत आहे. संघाचं 4थं षटक. आमचा गजबलेला व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळते. भरपूर सारे मान्यवर उपस्थित आहेत. जितू गडगे जसं मगाशी ओमकारने गौरने उल्लेख केला की मला पहिल्यांदाच माणकिली संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली. माझं करिअर तिथून सुरुवात झालं आणि त्याचे मात्र बॅकबोन आहे ते जितू गडगे, जे तुम्ही स्क्रीनवर बघताय त्यांना. पहिला चेंडू समोर ऑफर केल्या, उंच गेल्या चेंडू, मिस टाइम. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली जज करतोय. चांगला प्रयत्न होता, चांगला प्रयत्न. चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये लँड होतोय तोपर्यंत फलंदाज धावून धावा पूर्ण करतोय. 2. स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही बघतात स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. निखिल चव्हाण युवा उद्योजक आहेत. खूप सुंदर थीम तुम्हाला बघायला मिळते. चारी बाजूला तुम्हाला एकच कलर कॉम्बिनेशन तुम्हाला खूप चांगला बघायला मिळते. स्क्रीनवर सुद्धा तुम्ही बघताय, आमच्या व्यासपीठावर तुम्हाला बघताय खूप चांगली थीम आहे ब्ल्यू कलरची. आणि बाकी तुम्हाला जे सगळे कटआउट्स बघायला मिळतात खास करून जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत
त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा त्याच कलरने बघायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू गेला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, लांब लचक आणि दिलखेचक षटकार. आहे विद्युत प्रकाश झोतामध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा क्रिकेट प्रेमींसाठी ते घेऊन आलेत. निखिल चव्हाण यांचा चेहरा तुम्ही बघितला स्क्रीनवर. पुढचा चेंडू शॉट ऑफ लेन, वॉट अ शॉट, चाबूक शॉट, चपराक सीमारेषे बाहेर षटकार. खरं तर जितेश गडगेला आपण कव्हर करतोय. जितेश गडगेला आपण पाहतोय. जितू गडगे यांचे ते सुपुत्र आहेत आणि खरं तर स्पोर्ट्स मध्ये त्याचा दाव देखील भरपूर मोठा आहे. कारण इंडियासाठी देखील तो खेळला, चांगला खेळतो, आतापर्यंत दाखवत आला आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. धावसंख्या 56 धावा धावफलकावर. हल्ला बोल स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. आणि काय शॉट दाखवलाय अरबाजने, अरबाज 3 ने. मॅग्निफिसंट बॅटिंग. बॅक टू बॅक 2 षटकार. वैयक्तिक अरबाज खेळतो 15 वर अवघ्या 4 चेंडूमध्ये. अरमान खेळतो वैयक्तिक 13 वर 5 चेंडूमध्ये. चला मॅचवर सुद्धा आलेला आहे. कुळगाव संघाचे सुद्धा समर्थक भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही चित्र आपण आवर्जून बघतो. जे आपले चाहते असतात, खेळाडू प्रेक्षक असतात, जर चेंडू बाहेर गेला तेच आणून तुम्हाला देतात. चला आम्हाला अजून षटकार बघायचे, अजून चांगली बॅटिंग बघायचे. हाच चेंडू घ्या, मॅच बॉलच घ्या. रोहित पुढचा चेंडू घेऊन समोर अरबाज. ओ प्रचंड वेग होता या चेंडूवर. लाईन खूप चांगली ठेवली. बॅट्समन बघितला आधीच, ऑलरेडी आपण बघितलं की कमिट झाला होता, ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता. त्याच ठिकाणी चेंडू टाकलाय बरोबर. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक रोहितचं. आतापर्यंत रोहितने 10 चेंडू या इनिंगमध्ये फेकलेत, पण 21 धावा खर्च केलेत त्या रोहितने. धावसंख्या 56 वर थांबली आहे. 3 गडी बाद. षटक क्रमांक 14 सुरू. अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत रोहितचे. पुढचा चेंडू पुन्हा आता अरबाजच समोर आहे. दूर ठेवलाय, ऑप्शनच्या बाहेर आहे. आणि साजिदला सिग्नल करतात आमच्या गुणसंख्या लेखकाला, इट्स अ वाईड बॉल. धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली 57 वर. दबाव गोलंदाजावर ज्याप्रमाणे आतापर्यंत हॅमर्ड केलंय. 2 षटकार मारलेत मिड विकेट, वाईड स्ट्रॉंग ऑन. या ठिकाणी 2 षटकार आपण जे बघितलेत आणि ते षटकार किंवा तशा फटक्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न रोहित करतोय आणि त्याचा प्रयत्न बघतो की चेंडू जातो तो ऑप्शनच्या खूप बाहेर. आयोजकांची अप्रतिम कामगिरी, अप्रतिम फ्लड लाईट्स. 10 टॉवरच्या माध्यमातून पूर्णपणे मैदान त्यांनी कव्हर केलंय. कुठलाही असा कोपऱ्यात या ठिकाणी बघतो की उजेड नाहीये. सगळ्या कोपऱ्यामध्ये उजेड आहे मैदानाच्या. एज आहे, मागे जातोय चेंडू फाईन लेग मध्ये. तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट आहे चेंडूवर. नेक्स्ट टाइम फटका झाला या चेंडूवर बघितला, पण त्या ठिकाणी लेमन कट, चायना कट, रुबी कट, चायनीज कट. एकदा तिथे मिळते. धावफलकावर धावसंख्या बघते ती 58-58. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जसा मी उल्लेख केला की कमीत कमी 65च्या पलीकडे आणि 75च्या आतमध्ये किंवा 75च्या आसपास राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 75 धावसंख्या चेस झाली नाही एका मॅचमध्ये. एकमेव सामना जो चेस झाला नाही, बाकी सगळ्या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय. रोहितचा पुढचा चेंडू समोर आहे फलंदाज म्हणजेच अरमान. हो चेस केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त. धावसंख्या 58 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच 2 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मी विनंती करतो 2 टीमच्या कॅप्टनला. शिवप्रेमी क्रिकेट संघ बिनारपाडा विरोधात डिंगडॉंग कासगाव. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. बघते स्क्रीनवर निखिल चव्हाण सध्या युवा आयोजक या स्पर्धेचे. त्यानंतर मयूर केणे सुद्धा उपस्थित आहेत.
सर्व प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आणि जसं मी मागाशी उल्लेख केला की कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही या ग्राउंडवर. चारही बाजूला आपण बघतोय की अप्रतिम उजेड आहे. 10 टॉवर्सच्या माध्यमातून मैदान कव्हर करण्यात आलं आहे, व्यासपीठ कव्हर करण्यात आलं आहे आणि खूप चांगली थीम आपण जी थीम आपण बघत आहोत त्यामध्ये थीममध्ये आपण बघतो की लाईट ब्लू कलर, थोडासा नेव्ही ब्लू कलर, दोघांचं संमिश्र असं आपण नियोजन बघायला मिळते आणि खूप चांगली तुम्हाला ही प्रकाश सुद्धा बघायला मिळते, टेलिकास्ट बघायला मिळते आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं तुम्हाला बघायला मिळते. म्हणजेच दहिवली धमाका, दहिवली चषक 2025. बोलिंग मार्कवर षटक क्रमांक आता 5वं रोहन. दहिवली एंडकडूनच गोलंदाजी केली जाईल निर्णय षटकामध्ये. स्ट्राईक एंड अरबाज, धावसंख्या 58. चला मॅच सुरू करा आणि नेक्स्ट त्याच्या टॉससाठी आपण यायचं आहे. पुढील सामन्याच्या टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे बिनारपाडा आणि कासगाव. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, चेंडू उचललाय स्क्वेअर लेग मध्ये आणि झेल. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली आहे गोलंदाजाला, फलंदाज बाद. रोहनने पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. सेट बॅट्समन अरबाज बॅक टू डगआउट. न्यू बॅट्समन वन मोर अरबाज बी. याच दरम्यान शेलू गावातील एक चांगले खेळाडू अनिकेत भगत यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती या. अनिकेत, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बॅक टू द बरोबर समोर फटका ऑफर केला त्या ठिकाणी तसे डीपमध्ये लॉंग ऑन चेंडू कव्हर करेल. अरबाज बीने खातं उघडलं एका धाव्याने. धावसंख्या 59 धावा धावफलकावर. 5व्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट काढली अरबाज सी ची. धावसंख्या 59. पुढचा चेंडू राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, दिशा दिली फक्त चेंडूला. चेंडू जातो मागे बॅकवर्ड स्क्वेअरला, सीमारच्या बाहेर, खणखणीत चौकार.
आणि तोपर्यंत हलकीशी एज होती. मागे गेला चेंडू. 22 येस 22 आहे. 22ची एक धाव इथे ऍड करूया धावफलकावर. धावसंख्या 64 64. लास्ट बॉल टू गो. स्ट्राईक एंडला अरबाज. शेवटचा चेंडू शिल्लक. रोहन ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी केला. धाव तिथे घ्यायची आहे का? जावेद स्ट्राईक एंडला पण नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतो की स्ट्रेट धावला. अरबाजला स्ट्राईक सोडायचे नाही आहे. जावेदला तंबूत परतावे लागेल. जावेद रनआउट होतोय. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बाद. एज अँड गॉन. फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट. धावसंख्या आपण बघतोय थांबली आहे ती धावफलकावर 64 आणि 65 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी सेकंड इनिंग मध्ये बेनशीट संघासमोर. जितेश गडगे, जितूदादा गडगे यांचे ते चिरंजीव आहेत आणि आमचे जितूदादा या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करू. हेच कर तर स्केटिंग मध्ये देखील त्याने भारतासाठी देखील चांगला खेळलाय तो. छापाचा कॉल आणि आलाय काटा. टॉस जिंकला टीम भिनारपाडा संघाने. फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग असेल. थँक्यू सो मच. चला टॉस आपण संपन्न केलाय. टॉस इथे जिंकलाय टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघ. दोन्ही कॅप्टन आपण थांबा आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम कासगाव संघाला आणि आता मातला देखील सुरुवात होतीये. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. संघ खेळतो मैदानावरती शिवप्रेमी भारतप्रेमी 11 हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. जर्मन बेनशील आणि त्यांच्या विरोधात
संघबाजारावरती उतरलाय भाईजान रेबन कुळगाव. मग आता सुरुवात होईल, पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील. शेर और शायरीचा एक बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे. खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो, तर देखील आपण पाहतो आज या स्पर्धेला ज्यांनी मात्र उपस्थिती दाखवली असे आमचे बाबूशाह सर. धन्यवाद. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया राहुल सर. चलेंगे मुकाबला की तरफ. प्रसाद परब सर जिनकी आवाज़ से देखिए यहाँ से, और जिस आवाज़ ने देखिए हमने बताया महाराष्ट्र के हर कोने से लेकर महाराष्ट्र से दूर टेनिस करियर में देखिए जलजला मचाए रखे हैं, लेकिन आज भी देखिए शब्द से अपना वर्ड से और हमारे देखिए यहाँ पर आयोजन करता हूँ. आप देख सकते हो यहाँ पर मैदान के चारों तरफ हमारे बालकृष्ण दादा मुंडे देखिए बात करेंगे. कहते ना रुतबा ऐसा बनाओ कि समंदर जैसे बनाओ, कि शेर भी पानी पे तो सर झुका कर पीना चाहिए. और जिस तरह से देखिए इस रुतबा रुबाब के साथ है इस टूर्नामेंट को देखिए आयोजन नियोजन 13 बाइक के साथ देखिए मानो के शोरूम के घर में एंट्री हो गया. और पहला गेंद देखिए स्क्वायर कट बैक फुट से यहाँ पर कमाल की टाइमिंग है. कह देना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम है. और बड़ी टारगेट की तरफ पहुंचना है. मैच को अगर वापस जीवित रखना है फिर एक लंबा इनिंग की जरूरत है. चलिए बहुत बढ़िया. देखिए हम देख सकते हैं यहाँ पर सामने बता रहे थे यहाँ पर बालकृष्ण दादा मुंडे देखिए यहाँ से गजेंद्र दादा घड़के देखिए हम देख सकते हैं यहाँ से और उनके साथ है. और ड्राइव अच्छा देखिए हल्के हाथों से यहाँ पर खेलते हुए उद्योजक हमारे निखिल दादा चौहान लीजिए, प्रतीक दादा कड़ोल लीजिए यहाँ पर. और इसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर कैलाश दादा कड़ोल लीजिए. और सभी का देखिए यहाँ से और खास करके डीजे देखिए हमारे सायरा देखिए साउंड हम देख सकते हैं यहाँ पर लाजवाब. और टेनिस क्रिकेट .in लाइव खूब मजा आएगा. जेपी पैनल भी देखिए यहाँ से देखिए हमारे आयोजन करताओं का आप देख सकते हो यहाँ पर से. और ड्राइव अच्छा यहाँ पर शॉट एक्स्ट्रा कवर पर कमाल का देखिए पड़ता यहाँ से, लेकिन अंपायर देखते हैं यहाँ से वेट इंतजार. और DRH देखिए अब तीसरे अंपायर की मांग है. कहते ना कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना वो चमकेगा. यही तो बात बताया, किसी के नाक में हीरा किसी के कान में हीरा, हमें उनसे क्या लेना देना. हमारे पास देखिए फालू दादा मुंडे का हीरा इससे हीरा है. और जिस हीरे के साथ साथ देखिए अनमोल हीरा जुड़कर इस टूर्नामेंट में देखिए 4 चांद लगाए हैं. कहते ना प्यास ऐसे जगाओ कि कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके. और ये हमारे अर्धनजर देखिए आयोजन करता हूँ इस वक्त देखिए मैदान के चारों तरफ जायजा लेते हुए क्राउड दर्शकों से जानकारी लेते होंगे कि इस टूर्नामेंट में क्या सब कुछ ठीक ठाक है, कैसे फीलिंग हो रही है, कैसी महसूस हो रही है. मैदान के बाहर बड़ा दिल देखिए यहाँ से इस वक्त देखिए बात करेंगे. हिंदुस्तान में सबसे बड़ा लीग इंडियन प्रीमियर लीग चल रहा है. अगर महाराष्ट्र में बात करेंगे तो सबसे बड़ी दही वाली ट्रॉफी देखिए चलता हुआ. तो चलिए यहाँ पर तीसरे अंपायर मुझे लगता है थोड़ा सा डिनर के लिए और कमेटी से मैं गुजारिश करना चाहूंगा, आइए थोड़ा रनआउट का डिसीजन के लिए थोड़ा वेट करना होगा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे आणि नेहमीच ज्याने मात्र क्रिकेटवरती नेहमीच भरपूर सारा प्रेम केलाय. आणि विकास सीसी मानकिवली या टीमसाठी देखील ज्याचा खेळ आपण नेहमीच चांगला पाहिलाय. मग श्री गणेश सीसी मानकिवली असेल, या टीममधून देखील चांगला क्रिकेट ज्यांनी नेहमीच खेळलाय. आणि खरं तर क्रिकेटपासून जरी आपण थोडेसे दूर राहिलो उद्योग क्षेत्रामध्ये, बाबू सर फक्त एक मिनिट, उद्योग क्षेत्रामुळे आपण थोडंसं जर दूर राहिलो तर देखील क्रिकेट खेचून आणतो. त्यामुळे आता जितू दादा गडगे यांनी सांगितलंय जितेश गडगे यांच्याकडून आईवा कॅसाठी 1000 रुपये. यस बाबू सर. सॉरी राहुल सर, क्योंकि डिसीजन आया था नट आउट है इसके कारण कोई बात नहीं होता है. यहाँ से नट आउट था यहाँ पर डिसीजन, मैच थोड़ा रुका हुआ था जिसके कारण से यहाँ पर देखिए तीसरे अंपायर का यहाँ पर डिसीजन भी आया यहाँ पर से. और इसलिए देखिए जय पवार सर ने थोड़ा वक्त लेकर तीसरे अंपायर की तरफ जाना नहीं चाहते थे, लेकिन रिस्क लेना भी बड़ी बात नहीं है. यहाँ से हमारे आयोजक देखिए अर्धजर हम देख सकते हैं यहाँ पर कहते ना जमीन पर मकान बना लेना बड़ा आसान होता है, लेकिन किसी के दिल में जगह बनाना पकडा कॅच आणि जिंका 1000 रुपये. खरं तर आईबा कॅचसाठी जितूदादा गडगे जितेश गडगे यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. आज खरं तर भरपूर प्रेक्षक वर्ग दाखल झालाय, त्यांच्यासाठी मेजबानी आहे. आईबा कॅचसाठी 1000. धन्यवाद. चलिए हमारे तीसरे अंपायर देखिए डिनर के बाद आगे जुड़ जाएंगे अब, जिसके कारण देखिए और तो थोड़ा सा समय लेकर यहाँ पर
डिसीजन दिया यहाँ से। ओ या चल यहाँ पर शॉर्ट लेग नहीं था, यहाँ से थोड़ा सा डीप रखा गया था और फाइन लेग खुला था और 4 रन आता हुआ यहाँ से। चलिए टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए जागर पहुंच गए यहाँ से 11 रन। मजा आएगा भाई यहाँ से। हमारा अर्जुन देखिए, देख सकते हो मैदान के चारों तरफ देखिए एकदम से रिलैक्स है। ओ जगह बना कर खेला यहाँ से। क्या कमाल का कवर ड्राइव देखिए यहाँ से। खास करके देखिए बात करेंगे रोनी का गाड़ी चल रहा है यहाँ से। पम 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 4 रन। तोड़ता है लेकिन मेहनत रिकॉर्ड तोड़ता है। जो संदेश की बैटिंग देखिए आपने देखा, पिछले इनिंग में 65 का टारगेट था लेकिन कितना आसान बना दिया था। लेकिन यहाँ देखिए 66 का टारगेट है। भगवान और रोनी का जोड़ी देखिए घातक हो चुका है। ये जोड़ी को देखते हैं हम तोड़ने के लिए कौन सा चाल बिछाते हैं। कहते हैं ना कहीं देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए। ठोकर इसलिए नहीं लगता है कि इंसान गिर जाए, ठोकर इसलिए लगता है कि इंसान संभल जाए। लेकिन देखते हैं पहला ओवर में रन आने के बाद क्या अपने आप को संभाल पाएंगे। हमारे अर्जुन जी देखिए आयोजन करता हूँ देखिए मैदान के यहाँ पर इस वक्त देखिए आप देख सकते हो डीप कवर पर देखिए बाउंड्री लाइन पर कुछ दर्शकों से बात कर रहे हैं भाई यहाँ से कि हम आपकी खिदमत में तैयार हैं। आने वाला साल और अच्छे तैयारी से आएंगे, आपके लिए बैठने के लिए और स्टैंड बढ़ाएंगे और इंतजाम करेंगे। बड़ा दिल है भाई। धन आपके पास कितना ये मायना नहीं रखता है, मन आपकी कितनी बड़ी है। और यही तो सोच रहे थे हमारे महाराष्ट्र के अर्जुन जी, चाहे ठाणे रायगढ़ कहीं भी लीजिए। ओ ये चलिए खींच कर मारा है यहाँ से फ्लाइटेड 6 रन। जैसे बंदूक से निकलती है गोली भाई यहाँ से। उद्या बुधवार सुटला असता आय थिंक, परंतु जितूदादा गडगे यांचा आभार आपण व्यक्त करतो, कारण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 1000 रुपयाची धनराशी लावण्यात आली आहे. पिंटर शेठ गडगे यांचे ते जवळ आपण पाहतोय खरं तर बंधू आहेत जितूदादा गडगे, आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कास्प्रेत लावलाय. राहुल सर बहुत बड़ी बात है। दर्शकों के लिए देखिए इतनी बड़ी प्यार मोहब्बत है ना, इससे कम नहीं हो सकता। क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। अब पैसा बहुत इंपॉर्टेंट हो गया है, जिसके कारण देखिए दर्शक धीरे धीरे मैदान पर आए। जॉब से बिजनेस से जैसे फ्री हुए मैदान पर अगर पहुंच गए, जान लगा दो कमाने में, पैसा बहुत जरूरी है इस जमाने में। कैच पकड़ो बाहर। और ये चलिए भाई थोड़ा सा देखिए बाहर वाइड का इजाफा। एक्स्ट्रा से देखिए 1 रन आता हुआ यहाँ से। ये देखिए नाखुश देखिए ये रिएक्शन देख सकते हो भाई। मैच कितना बड़ा है, कोई भी टीम नहीं चाहता है भाई यहाँ से मैच हारे। जैसे हिंदुस्तान वासियों का एक था नारा कि चैंपियंस ट्रॉफी रहेगा इस बार हमारा, T20 वर्ल्ड कप का। उसी तरह की ग्रामीण खिलाड़ियों का देखे यही है नारा भाई, दही वाली ट्रॉफी करेंगे हम, हमारा जीतेंगे भाई यहाँ से। आज घर की टीम भी जीतकर देखिए फीलिंग बहुत अच्छा महसूस किया कि घर के मैदान पर उन्हें पहला मैच हमेशा बाहर निकलना पड़ता था। ये देखिए भाई ये क्या छोड़ेगा तो फिर मैच कैसे जीतोगे। कहते ना अगर वुड से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। अगर बाइक का शोरूम में आपको जाना है तो फिर फील्डिंग का स्टैंडर्ड आपको बढ़ाना होगा। तभी तो मैंने बताया था T20 वर्ल्ड कप जब कैच के बीच में था दूरिया, तभी खड़े हुए थे आकर सूर्या। बिनारपाडा गावचे महेशजी तामाणे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं दहिवली चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत है. रन नहीं आ रहा है पिछला कुछ गेंदों से देखिए यहाँ से। और अरबाज कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ से। और उसके बाद देखिए खींच कर मारा लेकिन सीधा फील्डर के पास है। कहती ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी। भला इसके बाद क्या छोटा था, लेकिन कहते ना साथ चुआ खाकर जब बिल्ली हज को चली जाती है तो फिर एक गलती से हम क्यों वापस नहीं लौट सकते हैं। अच्छा कैच, कहानी में ट्विस्ट है। आने वाला 20 गेंद 43 की जरूरत है।
गजेंद्र दादा गड़गे से लेकर निखिल दादा चौहान से लेकर देखिए प्रतीक दादा कड़ोली जी कैलाश दादा कड़ो देखिए कितनी अच्छी जानकारी लेते हुए कमेंट्री बॉक्स में आते हुए जेवण झाला गए खाना हुआ क्या ये प्यार रहती है भाई अपना मानुस अपना खिलाड़ू पुढे गेला पाहिजे ये सोच रहता है हर और दिन नजर का देखिए यहाँ से बात करेंगे हमारे जयेश सर देखिए बात करेंगे यहाँ से खास करके देखिए शाहपुर से मैच का एंजॉय ले रहे हैं और उन्होंने बताया ग्रेट आयोजन नियोजन तैयार यहाँ पर देखिए बैकफुट से जाकर खेले यहाँ से पर अब सर देखिए टूर्नामेंट का लेवल बढ़ाता है ऐसा और नजर की नजरें निगाहें देखिए पूरी मैच में देखिए समय हर इंसान के पास बहुत अहम रहता है लेकिन पूरी समय देखिए किसके लिए लुटा रहे हैं भाई यहाँ से कि हमारे ग्रामीण विभाग के खिलाड़ी आगे निकले ओपन में जाए आईपीएल में जाए 8 लाख बोली लगे 10 लाख बोली लगे 15 लाख बोली लगे आगे बढ़े देखिए यहाँ से और जब जब महाराष्ट्र की धरती पर इस समाज पर ऐसे हंसते रहेंगे ये समाज भी आगे क्रिकेट भी आगे और कैच भी देखिए यहाँ से क्या लिया गया ओ माय गॉड क्लियर साइड पर हुआ है कैच कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ये तेरी अमानत है और इसे कहते हैं मालिक का गाड़ी और ड्राइवर का पसीना कहते ना हर बड़ी कामयाबी वक्त मांगती है और 24 पर देखिए 2 विकेट गवाए 18 गेंद 42 की जरूरत है यहाँ से कहते ना रोटी खाने से ज्यादा कभी कभी रोटी बनाने में वक्त लगता है और रोटी बनाने से ज्यादा रोटी कमाने में भी वक्त लगता है तो ये रन बनाने के लिए देखिए कितना वक्त लग रहा है लेकिन बाहर कैच पकड़ी है 1000 जीती है भाई दर्शक देखिए क्राउड खचाखच लगभग 12,000 से ज्यादा सोचिए आज माहौल ऐसा है तो आने वाली नाइट है थी क्या होगा माहौल यहाँ से वाइड देखिए और बड़े बड़े टीम जुड़ेंगे और दिग्गज जुड़ेंगे यहाँ पर अब सर मुझे तो लगता है यहाँ से आग लगेगी आग भाई गुज्जर को पकड़ने के लिए चंदनपुर में कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया था मेला तो दहीउली में देखिए लगाए बड़ा मेला और ये मेला में देखिए किसका दिल रह जाएगा अकेला और कौन ट्रॉफी के साथ देखिए दिल जोड़कर चला जाएगा लेन भरे खेलने देखिए डॉट के यहाँ से एक्रॉस खेलने के यहाँ पर जगह से हाँ ये जो रिप्ले था ये कमाल का था सीधा थोड़ा खेल सकते थे या बैकफुट से आके कट भी लगा सकते थे लेकिन उसके लिए देखिए बल्ला को आपको वेट करना पड़ता था क्रिकेट में देखिए बहुत सारा शॉर्ट सिलेक्शन है आगे निकले कदमों का इस्तेमाल कीजिए कवर ड्राइव अप ड्राइव लेमन कट चपाती शर्ट और सुपला ओ ये चलिए भाई यहाँ से फाइन लेग को चुन लिया पर कंट्रोल में थे फील्ड एकदम से बैटर यहाँ से कहते ना जो कंट्रोल में रहता है वो कुछ भी कर सकता है आता हुआ 4 रन समीकरण देखिए यहाँ से बदलता हुआ अमूल भी जानते हैं ये मुकाबला देखिए सिंगल डबल से जितना बड़ा कठिन है जैसे कहते ना कैंची पेड़ काट नहीं सकता है और कुल्हाड़ी बाल काट नहीं सकता है और सिंगल डबल से काम चल नहीं सकता है मैच जितना है तो सर में कफन बांधना होगा और तैयार देखिए यहां से गेंदबाज इस बार भी देखिए हुक करना चाहते थे यहां से थोड़ा जल्दी बल्ला आ गया और स्लोर बाउंसर था देखिए यहां से
रन लेना चाहते थे दूसरे के लिए, लेकिन इनकार किया आखिरी समय में। एक रन आने के साथ साथ देखिए समीकरण बदलेगा यहाँ से। 15 गेंद देखिए यहाँ से 36 की जरूरत है यहाँ से। क्या मुकाबला चल रहा है भाई, मानो कि जो केकेआर मुंबई इंडियंस के बीच में मुकाबला हुआ। केकेआर टीम के फैन हमेशा कहते हैं कोरवे लड़वे जितवे, लेकिन मुंबई इंडियंस ने दिखाया कल भाई, करायचा लढाईचा आम्ही पण मैच जिंकायचा। एक दो मैच हारने से कहते ना सोना अगर कीचड़ में भी गिर जाए ना उसका कीमत कम नहीं होता है। ये मुंबई इंडियंस ने दिखाया क्रिकेट में। तो एक दो गेंद अच्छी होने से आप मैच जीत नहीं पाओगे, और एक दो चौके लगाने से आप भी मैच नहीं जीत पाओगे भाई। ये क्रिकेट दोस्तों आखिरी गेंद तक का खेल है। 14 गेंद देखिए 36 की जरूरत है। फूल खिलकर भी उदास है और समंदर को पानी का प्यास है। और देखते हैं ये मैच कितना खास है। फुल खिलकर भी उदास है। और ये चलिए ट्राई बहुत बढ़िया किया यहां से डीप कवर पर देखिए फील्डर से, जब तक गेंद को रोक लेते पहला रन और दूसरा रन कंप्लीट होता हुआ, ये भी अच्छा सोच है। पर अब सर कहते ना दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद की झोपड़ी में राज करो। यानी बड़ा हिट खेलने जाने से बेहतर, विकेट गिरने से बेहतर सिंगल डबल लेकर टीम को आगे बढ़ाओ, राज करो। और फुल खिलकर भी उदास है, समंदर को पानी का प्यास है। और दोनों टीम के लिए मैच खास है। 13 गेंद के 34 की जरूरत है। ये दोनों टीम नहीं कहूंगा, टूर्नामेंट में जितनी भी टीम जुड़े हैं ना भाई, सब एक सपना लेकर आएंगे, खास सोचेंगे। इस टूर्नामेंट का लुक देखकर, इस टूर्नामेंट का शो देखकर, इस टूर्नामेंट का लेवल देखकर यही तो बात बताया कि जितना खूबसूरत लगता है करवा चौथ का चांद, उतना खूबसूरत है प्रतियोगिता। ये देखिए अब बड़ा हिट खेलने गए थे यहाँ से, बल्ले का ऊपर लगा यहाँ से, स्लोअर गेंद था यहाँ से, लेकिन फंसाए चाल में। कहते ना नकल गेंद के लिए अकल की भी जरूरत होती है, और अकलमंदी से 12 गेंद 34 की जरूरत है। पहली रात में मार लिए बाजी भाई यहाँ से, लेकिन मैच की बात करेंगे। 12 गेंद देखिए 34 की जरूरत है यहाँ से। क्या होगा मुकाबला देखिए यहाँ से, यही तो बात बताया। रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है। देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी हैं। और मुकाबला देखिए एकदम सनसनी मचा रही है भाई। क्राउड देखिए खचाखच लगभग 11 या 12 हजार से करीब मैदान पर देखिए हर स्टैंड पर बैठ कर रहा मैच का एंजॉय ले रहे हैं यहाँ से। बाईशन 11 देखिए कुलगांव टीम चाहता है कि मुकाबला हम जीते। दूसरी तरफ देखिए जय हनुमान पेंसिल टीम भी देखिए वो भी चाहते हैं भाई हम भी मैच जीत कर रहे हैं, आगे बढ़ना चाहेंगे। देखते हैं कई दिन रात भी अच्छी होगी और मंजर भी अच्छा होगा, क्योंकि संघर्ष का रात जितना अंधेरा होता है सफलता का सूरज उतना तेज चमकता है। लेकिन सुबह का सूरज से पहले देखते हैं दिल्ली ट्रॉफी में यहां से आज कौन सा टीम बाजी मारकर चला जाएगा। सुपर 6 में कौन टीम पहुंच जाएगा जाकर। अभी तक देखिए आज घर की टीम भी देखिए, आज मजा आएगा यहाँ पर से। गौरव सावंत सर देखिए बात करेंगे यहाँ से, बहुत अच्छी देखिए इनकी पिक्चर देखिए। और ये देखिए कि कितना दूर है यहाँ से, वाइड देखिए एक्स्ट्रा से। चलिए टोटल देखिए अभी मैच यहाँ पर रन नहीं आ रहा है, थोड़ा सा बड़ा हिट का देखिए तलाश थे, पिछली कुछ गेंदों से रन नहीं आ रहा था भाई। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी से
27 की जरूरत है 11 गेंद। और फिर से देखिए एक बार स्वीप खेलते हुए यहाँ से, स्वीप खेलते हुए यहाँ से, और स्वीप के साथ साथ देखिए टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 40 रन देखिए यहाँ पर पहुंचता हुआ। लेकिन अब समीकरण की बात करेंगे यहाँ से, 10 गेंद 26 की जरूरत है यहाँ से, कैच पकड़ना चाहिए भाई। दस गेंद देखिए 26 का जरूरत है यहाँ से। तैयार गेंदबाज, और सीधा देखिए यहाँ से थोड़ा अक्रॉस पहले मन बनाए थे, आखिरी समय में बल्ले को रोका हल्की से यहाँ से, और उसके साथ साथ देखिए सिंगल आने के साथ साथ है समीकरण बदलता हुआ यहाँ पर 41 देखिए जाकर टीम का स्कोर पहुंच गया। 9 गेंद 25 की जरूरत है, 9 गेंद देखिए 25 का जरूरत है यहाँ से। क्या मुकाबला चल रहा है यहाँ पर से, चर्चा का विषय यहाँ पर बनना होगा यहाँ से। और ऊंचाई भरी यहाँ से, लंबाई की कमी यहाँ से, फील्डर्स मौजूद है। ओह माय गॉड, फिर से एक बार क्या छूटता हुआ यहाँ से। कहते ना लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया, और ये तो बहुत बड़ा भाई लफड़ा हो गया। क्या आज किसने छोड़ा यहाँ से? अरमान ने क्या छोड़ा भाई, सारा का सारा अरमान ही तोड़ दिया भाई। अब गेंदबाज तो यही कहेगा कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। खबर हो या खबर खोदते तो हैं अपने। अरमान ने देखे सारा अरमान देखे तोड़ दिया यहां से। लेकिन 8 गेंद अभी भी 23 की जरूरत है। रोहित को मौका मिला है भाई, कीमत बहुत बड़ा आपको देना पड़ेगा यहां से। आगे निकले देखिए यहां से, कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल, और इस बार भी देखिए कैच से दूर, ये कहेंगे थोड़ा भाग्य के साथ है, क्योंकि यहां से देखिए बहुत दूर था गेंद यहां से फील्डर से, लेकिन भाग कर देखिए तब तक 3 रन आता हुआ। अगर वह कैच होता, क्या रोहित स्ट्राइक पर होता, नाइस गेंद के ऊपर 3 रन होता यहां से। बुराई भी है मुझ में, अच्छाई भी है मुझ में, अरे ढूंढने वाला धुन तुझे क्या चाहिए। अब देखिए 7 गेंद 20 की जरूरत है। मैच कुछ भी हो सकता है, कहते ना शहर का दवा और बदलापुर का हवा अक्सर बदलता रहता है, और ये मैच देखिए धीरे धीरे बदल रहा है, कभी बैटिंग तो कभी बॉलिंग। 7 गेंद देखिए अभी 20 का जरूरत है यहां से, 7 गेंद देखिए 20 की जरूरत है। एक बड़ा हिट है, मैच को करीब लेकर जाएगा, और रेखा गोई के टॉट देखिए यहां पर है, और मुश्किल बनाया गया, रन लेने को इनकार किया यहां से। खास करके रोहित देखिए जिगर दिखाया भाई, इसलिए तो कहते ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होनी चाहिए। उनके जेब में रन नहीं था, लेकिन फिर भी रन लेने को इनकार किया, क्योंकि स्ट्राइक पर जाएंगे रिस्क बड़ा लेंगे, और कहते हैं ना जहां रिस्क बड़ा रहता है वहां जीत भी अक्सर फिक्स रहता है। आने वाला देखिए गेंद की बात करेंगे, 6 गेंद 20 की जरूरत है। और ताकतवर वो नहीं होता है जो शरीर से मजबूत हो, ताकतवर वो होता है जो अपनी सोच से मजबूत हो। देखते हैं रोहित की सोच है कहां लेकर जाएगा, और अंपायर इशारा कर रहे हैं भाई थोड़ा फील्ड खोलिए, नहीं चर्चा तो होगा, थोड़ा करिए लेकिन ज्यादा समय मत लीजिए। डीजे 6 गेंद 20 की जरूरत है। नजर है 6 गेंद के पर 20 रन बनाना है, 6 गेंद के पर 20 रन बचाना है। नजर दोनों का सेम है, लेकिन देखते हैं नजर का तीर कौन चलाता है। यहां से दरिया बनकर डुबाना किसी को आसान होता है, लेकिन देखते हैं मैच विनर बनकर मुकाबला को फिनिश करना इतना आसान नहीं। लेकिन रोहित रिस्क लिया भाई यहां से, नाम तो रोहित है, हिटमैन थोड़ा आईपीएल में फेल है, लेकिन कोई बात नहीं, कुछ करके बैठे हैं अभी भी। छह गेंद देखिए 20 की जरूरत है यहां से। 4 ओवर देखिए कंप्लीट है। यहां से गेंदबाजी की बात करें, यहां से गेंदबाज सलमान भाई, यहां से सिकंदर आया सलमान का,
कितना करोड़ कमाया ये मायना नहीं रखता, लेकिन ये क्या यहाँ पर रन बचाएंगे। रोहित ने देखिए यहां से स्ट्राइक रखा था, स्लो रियर कर देखिए यहां से जड़ में रखते हुए यहां से सलमान देखिए बता रहे हैं भाई, लेकिन वो सलमान देखिए एक्टिंग और रियल देखिए ये बड़ा कठिन रहता है भाई। पहला गेंद डॉट निकल चुका है, लेकिन रोहित को देखिए यहां से क्या ज्यादा समय शांत रख पाएंगे। यहां से 5 गेंद अभी भी 20 का जरूरत है यहां से। और एक देखिए डॉट गेंद, स्लोअर गेंद देखिए यहां से डालते हुए चार गेंद देखिए 20 का जरूरत है यहां से। और जहां पर देखिए सिंगल भी नहीं लिए थे, रिस्क लिए थे यहां से, और उसके बाद देखिए खोद कर निकाला यहां से फील्डर है भाई, और काम देखिए हो गया तमाम। और रिस्क देखिए खुद के पर बड़ा होता हुआ यहां से। अब 3 गेंद देखिए 20 का जरूरत है, काम कठिन। में फंस गए देखिए रोहित खुद यहां से, और सलमान देखिए भाई यहां से बातें रहेंगे। अरमान ने थोड़ा सा देखिए पिछले ओवर में क्या से कुछ दिल तोड़ा था, लेकिन कहते हैं ना मोहब्बत में दिल टूटता है, लेकिन क्रिकेट में रिकॉर्ड टूटता है। मैच कहां था देखिए, कहां पहुंचता हुआ यहां से। अब देखिए वेंसिल टीम के लिए थोड़ा मुश्किल बनता हुआ। अब 2 गेंद में देखिए रन भाई बनाना होगा। 19 रन देखिए यहां से 19 रन ढूंढना बड़ा कठिन है, लेकिन 6 गेंद में देखिए यहां पर 20 लग रहा था एक समय। रोहित सेठ बल्लेबाज हैं, लेकिन उनके लिए भी कठिन बन गया यहां से। चलिए समय ज्यादा मत लीजिए, 2 गेंद बचाए यहां से। 19 रन देखिए, अगला मैच दोनों टीम यहां से रहना होगा तैयार है। मैच बड़ा रहेगा यहां से। अब देखिए मुकाबला में औपचारिक था भाई, अब आखिरी में आकर कोई चौका छक्का। मैच दूर देखिए यहां से, अभी भी 15 की जरूरत है एक गेंद। विकेट गिरने के साथ साथ है, और पहला जो 2 गेंद डॉट था ना इनका, ये कठिन था, लेकिन उसके बाद है अब ये चले भाई बात रहेंगे यहां पर भाई चांस है। कुलगांव टीम देखिए यहां से मुकाबला जीतता हुआ, यहां से गोद में देखिए सलमान को उठाते हुए, और मैच के चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ है। हॅलो, शेक हँड करा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सर मॅन ऑफ द मॅच कळवा. क्षणाचाही विलंब न करता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हाँ तो चलिए निसार शेख देखिए मैच का मैन ऑफ द मैच। 22 रनों का इनिंग देखिए, शुरुआत बहुत बढ़िया थी यहां से। क्या बात आहे. कुळगावचा भावेश पवार ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संघर्ष संपला. ज्या ट्रॉफी साठी खर तर खेळत होता, आज तीच मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. निसारबाई शेख महाराष्ट्र पोलीस या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या आपण मंचावरती मी प्रवीणजी गडगे साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण देतोय निसारबाई शेख यांना या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन निसारबाई शेख. खर तर कालच ईद संपन्न झाली आणि उपास देखील संपले, आणि आज पहिलीच मॅन ऑफ द मॅच जिंकली.
निसरबाई शेख यांनी आणि त्यांनाच आपण देतो मॅन ऑफ द मॅच. रितेश गडगे यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या दहिवली चषकामध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण देऊन सन्मानित करतोय. एक सुंदर कॅप 70 स्पोर्ट्स शशिकांत लोंगले यांच्या माध्यमातून, रुई ऑप्टिशियनच्या माध्यमातून एक सुंदर गॉगल आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून अॅक्रेलिकची एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय निसार शेख यांना. थोडस आपण चर्चा जरूर करू. काय म्हणाल निसारबाई, आज मात्र मर्दमाचा किताब जिंकलाय. बऱ्याच वर्ष संघर्ष करत होते मर्दमाच्या ट्रॉफीसाठी, परंतु यंगस्टर खेळाडूंना तुम्ही नेहमीच संधी देत असता, त्यांना पुढे करत असता, त्यामुळे ही संधी लवकर लाभत नव्हती. परंतु आज या मॅचमध्ये तुम्ही सांगितलं खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, चांगली बॅटिंग केली आहे. काय म्हणणार आज, कसं वाटतं मर्दमाच मिळाल्यानंतर? राहुल सर, तुम्हाला आठवत असेल की कुठला मैदान ते आपलं कासगावचं मैदान, त्या मैदानावर जाहीरपणे सांगितलं होतं की 1 तारखेचं वेट करा, त्याची पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच मीच घेणार, ही घोषणा केली होती आणि आज तो माझा शब्द मी पूर्ण केला. क्या बात आहे. म्हणून तर म्हटलं ना, आज खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. काय म्हणाले, या संघाला घेऊन तुम्ही खेळत असतात, बायजन 11 कुळगाव, सर्व टीम बद्दल आणि खेळाडू बद्दल तुमचं म्हणणं काय असेल? मला माझ्या प्रत्येक टीमच्या मेंबरवरती विश्वास आहे आणि मला माहिती आहे, जाणीव आहे, जेव्हा आम्ही रन 65 झाले त्याच वेळी मी मनातूनच घोषित केलं होतं का आम्ही विन, कारण माझे बॉलरांची जबरदस्त फळी आहे. जवळजवळ 7 ते 8 बॉलर घेऊन मी या टीममध्ये ठेवतो आणि मला माझ्याकडे प्रत्येक बॉलरचा ऑप्शन असतोय. म्हणजे बॅट्समनची स्थिती बघून आम्ही ती बॉलिंग टाकतो. कटरच्या वेळेला कटर टाकतो, फास्टरचे स्पेसर, असे प्रत्येक वेळेला आमच्याकडे 8 बॉलर आहेत आणि त्यामुळं जेव्हा रनांचा चेस झालं मला खूप आनंद वाटला. या मैदानावरती बॉल एकदम बॅटवर येतो आणि पहिल्यांदा सर तुम्हाला आठवत असेल मी यासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी तरसत होतो आणि आज तो मान मिळाला. मी धन्यवाद देतो या मुलांचं की त्यांनी वाईल्ड एंट्री म्हणून मला दिलं आणि चांगल्या प्रकारचं आयोजन. सर थँक्यू. 4 ओव्हरची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची. शेवटचा प्रश्न, आज खरं तर सर्व खेळाडूंना घेऊन तुम्ही स्विमिंगसाठी गेले होते स्विमिंग पूलमध्ये, त्यामुळे आज त्याचा थकवा जाणवतोय की त्याचा बेनिफिट झालाय? नक्कीच त्याचा मॅच खेळण्याच्या अगोदर एन्जॉय करून मी इथं आलो आणि त्यासाठी पूर्ण टीमला मी स्विमिंगसाठी घेऊन गेलो. त्याचा फायदाच झाला, तोटा कुठंच झाला नाही आणि मला खूप आनंद वाटतो. असंच प्रेम राहू द्या. मुंडे सरांचं माझ्यावर चांगल्या प्रकारचं प्रेम आहे, तुमची ती बागराव संदेश बागराव सर आणि खेळाडू यांचं चांगलं प्रेम आहे. त्यांनी वाईड एंट्री दिली आणि मला धन्यवाद देतो. मी सर्वांचं, आयोजकांचं, गडगे साहेबांचं आणि सर्वांचं धन्यवाद देतो. शेवटचा प्रश्न असेल, विठोबा रखमाईचं गाणं आम्हाला नवीन सॉन्ग अभंग नवीन कधी ऐकायला मिळेल? आता नुकताच नवीन एक अभंग लिहिलेले आहे, जाणून या कर्म, जाणून या धर्म, पेरून या कर्म, झाला तुकारामासी, असा अभंग लिहिलेला नवीन, तो आता लवकरच रिलीज होतोय. त्याच तत्परता 14 एप्रिलसाठी 2 गाणी, लाखात एक भीमाची लकीचा रुबाब लय भारी, ही तर भीमाची पुण्या हिचं आलं वैभव हिच्या उदारी, हे गाणं सुद्धा लवकरच येते. एक कडवं झालं पाहिजे अशी गजेंद्र गडगे साहेबांची इच्छा आहे. गाणं लिहून ठेवलेलं आहे. मी लेखक आहे, मी गायक नाही आहे. पण कुठलं गाणं घेऊ? एकही कुठलं. आता हे जे भीमाचं गाणं येते, लाखात एक हो भीमाची लेख, हो लाखात एक भीमाची लेख, हिचा रुबाब लई ओ भारी, हिचा रुबाब लई ओ भारी, ही तर